जीडीपी कॅल्क्युलेट कसा केला जातो माहिती आहे का? जीडीपी कॅल्क्युलेट करण्याच्या 3 मेथड आहेत. व्हिडिओ बघण्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक्सपेंडिचर अप्रोच, इन्कम अप्रोच, व्हॅल्यू ॲडेड अप्रोच ह्या 3 मेथडमध्ये जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो. एक्सपेंडिचर अप्रोच म्हणजे काय? तर पब्लिक असेल, कंपनी असेल, गव्हर्नमेंट असेल, ह्या सर्वांनी मिळून किती एक्सपेन्स केलाय ह्याच्या कॅल्क्युलेशनवरती हा जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो. इन्कम अप्रोच याच्यामध्ये पब्लिक असेल, कंपनी असेल, या सर्वांनी मिळून वार्षिक सरासरी किती उत्पन्न मिळवले ह्याच्यावरती इन्कम अप्रोच हा कॅल्क्युलेट केला जातो. व्हॅल्यू ॲडेड अप्रोच, वस्तू तयार करत असताना प्रत्येक टप्प्यावरती त्याला किती मूल्य वाढवावे लागले हे सर्व कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये केलं जातं. अशा पद्धतीनं जीडीपी कॅल्क्युलेट करत असताना 3 मेथडमध्ये जीडीपी कॅल्क्युलेट केला जातो. आपल्या कंट्रीचा जर आपण जीडीपी बघितला 4.3 ते 4.5 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. म्हणजे थोडक्यात आपण तिथं जर पाहिलं तर आपला वर्ल्डमध्ये जर आपण पाहतोय तर 5 नंबरला आपली इकॉनॉमी आहे. आपल्या गव्हर्नमेंटचा हा प्रयत्न आहे की आपली ही इकॉनॉमी लवकरच 3 किंवा 4 नंबरला येऊ शकते. पण ह्याच्यामध्ये जर आपण मेन कॅल्क्युलेशन बघितलं तर पर कॅपिटा इन्कम पाहिलं जातं. आपल्या इंडियातलं जर आपण पर कॅपिटा इन्कम तिथं पाहिलं तर अॅन्युअली $3,000 म्हणजे वार्षिक जर आपण पाहिलं तर 2,60,000 ते 2,70,000 तिथं बघायला मिळतो. पण नक्की प्रत्येक जण तेवढा तिथं कमवतो का? थोडीशी श्रीमंत आणि गरीब ह्याच्यामध्ये थोडीशी दरी पडत चालली हे सुद्धा तिथं अर्थतज्ञ जे असतील त्यांनी ते बघणं तिथं गरजेचं असणार आहे. नक्कीच याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा.